फायब्रॉइड म्हणजे नक्की काय असतं? कसली गाठ असते? हा काय कॅन्सर असतो? बरं, ही फायब्रॉइडची गाठ काढून टाकावी का तशीच ठेवावी? नक्की ह्यानं मला कॅन्सर तर होणार नाही ना? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. फायब्रॉइड म्हणजे नक्की काय? ही साधी स्नायूची गाठ असते. अगदी याच्यापासून कॅन्सर होण्याचं प्रमाण लिटरली 1% एवढं असतं. 99% ह्या फायब्रॉइडच्या गाठी ह्या बिनाईन असतात, म्हणजे कॅन्सर न करणारे असतात. 30 ते 40% महिलांमध्ये हा फायब्रॉइड मात्र पाहिला जातो. फायब्रॉइडची जागा, त्याची ठेवण, त्याचा आकार, त्यानुसार त्याची लक्षणं किंवा त्याचा त्रास ठरला जातो. चला बघून घेऊयात फायब्रॉइडचे वेगवेगळे प्रकार. आपण पाहत आहोत हे गर्भाशय. गर्भाशयाच्या आतल्या अस्तरच्या इथे असणारं म्हणजेच एंडोमेट्रियमच्या इथे असणारी ही आहे सबम्युकोजल फायब्रॉइड. हा याचा आकार जरी लहान असेल तरी त्रास मात्र यामुळे जास्त येतो. अगदी रक्तस्राव होणं, मासिक पाळीला त्रास होणं, इन्फर्टिलिटी हे सगळं या फायब्रॉइडमुळे होतं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इंट्राम्युरल फायब्रॉइड. आता हा आहे गर्भाशयाच्या मांसपेशीमध्ये असणारा. याचा आकार जर वाढत गेला तर मग मात्र डिलिव्हरी होताना प्रसूती पश्चात मात्र तिला रक्तस्राव होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तिसरा प्रकार आहे सबसिरोजल फायब्रॉइड. आता सबसिरोजल मध्ये सुद्धा अगदी साधी छोटीशी गाठ असते किंवा इथं देठ असणारी, ज्याला पेडिक्युलेटेड फायब्रॉइड असं म्हटलं जातं. याचा आकार कितीही मोठा असला तरी त्या प्रमाणामध्ये हे तेवढे त्रास देत नाहीत. हा आहे ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फायब्रॉइड असतात. जनरली मी सजेस्ट करते 4 पेक्षा जास्ती फायब्रॉइड असतील किंवा एक फायब्रॉइड आहे आणि तो मात्र 4 सेंटीमीटर पेक्षा जास्ती असेल तर नक्कीच याचं ऑपरेशन करा. सिम्प्टोमॅटिक फायब्रॉइड म्हणजे सबम्युकोजल असेल आणि फार त्रास होते, प्रेग्नन्सी राहत नाहीये, कुठेतरी फॅलोपियन ट्यूबच्या तिथे याचं कंप्रेशन होते, नक्की हे फायब्रॉइड तुम्ही रिमूव्ह करून घ्या. अगदी लेप्रोस्कोपीनं बिना टाक्याचं किंवा मिनिमम इन्व्हेजन मध्ये सुद्धा हे फायब्रॉइड काढले जातात. विचार करून ट्रीटमेंट घ्या. धन्यवाद.